मी सविता खळदकर. मी ॲज अ काउन्सिलर म्हणून काम करते डॉक्टर जयदेव पंचवाघ सरांबरोबर. जेव्हा मी अनेक पेशंटशी बोलत असते, तर काही अनुभव मला तुमच्याशी शेअर करायचे आहे. एक पेशंट आहे जी कॉर्पोरेशनमध्ये स्वीपर म्हणून काम करते. तिची छोटी-छोटी मुलं आणि शाळेत जाणारी मुलं तिची. तेव्हापासूनच तिला ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाचा त्रास सुरू झाला. खाली वाकून रस्ता झाडण्याचं काम ती करत होती. 25 वर्ष तिनं हा त्रास सहन केला आणि गोळ्यांवर कसं तरी तिनं पुढे आपलं आयुष्य ढकललं. तिला काही जणांनी सर्जरीबद्दल माहिती दिली होती. पण ती म्हणाली, की माझी मुलं जोपर्यंत कामाला लागत नाहीत, पायावर उभं राहत नाहीत, तोपर्यंत मी ही सर्जरी नाही करून घेणार. आणि परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिला हे शक्यही नव्हतं. आणि ती म्हणाली, की घरची जबाबदारी, कॉर्पोरेशनची माझी नोकरी, त्याच्यामुळे मला हे भीती वाटायची, की मला जर काही झालं, तर मी माझी मुलं कशी मोठी होतील, त्यांचं शिक्षण, ही जबाबदारी कोण पेलू शकेल, ह्या सगळ्या गोष्टींची तिला प्रचंड भीती वाटायची. त्याच्यामुळे तिने 25 वर्ष ह्या आजारामध्ये काढले. अजून एक पेशंट असे आहेत, की मुली घेऊन आल्या आईला आणि प्रचंड दुखत होतं. ओपीडीमध्ये बसली ती बाई, तिला तोंडही उघडत नव्हतं. प्रचंड वेदनांनी ती व्याकुळ झालेली होती. मुलींनीच हिस्ट्री दिली. हिस्ट्री दिल्यानंतर सगळं सांगितलं. त्यानंतर ती म्हणाली, की डॉक्टर काहीही करा, पण आमच्या आईला बरं करा. कारण आमच्या आईला आम्ही 2दा रेल्वे ट्रॅकवरून ओढून आणलेलं आहे. इतकं तिला दुखतंय. मगाशी मी जसं म्हणाले, की आत्महत्या प्रेरक आजार जो असतो, तर हे ऐकल्यानंतर आम्हाला ते जाणवलं, की हे दुखणं किती असह्य असतं. तर ह्या दोन्ही पेशंटमध्ये आम्ही सर्जरीनंतर जेव्हा त्या पेशंटशी बोललो, पेशंट म्हणाले, की इतके दिवस आम्ही हा त्रास अंगावर का काढला असेल? का आम्ही घाबरलो? ही सर्जरी खरं तर आम्हाला सांगितल्या आम्ही करून घ्यायला हवी होती. सो ही ब्रेन सर्जरी असल्यामुळे पेशंट घाबरणं हे साहजिक आहे. पण सर्जरीनंतरचे त्यांचे अनुभव खूपच म्हणजे आम्हालाही ते भावनिक करतात. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात, की आम्ही इतके चांगले बरे झालेलो आहोत. आमची मागची काही वर्ष आम्ही अक्षरशः वाया घालवली, असं त्यांचं वाक्य असतं. आणि त्यांना डॉक्टरांकडे जे जात असतात, औषधं घेत असतात, काही वेळा ते असेही अनुभव आम्हाला सांगतात, की आम्ही इतकी वर्ष डॉक्टरांकडे औषध घेतोय. आम्हाला एमव्हीडी सर्जरीबद्दल आत्तापर्यंत का नाही सांगितलं गेलं? जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो, पहिल्यांदा पेशंट आमच्याकडे येतो, आम्ही त्यांना एमव्हीडी सर्जरी करायलाच पाहिजे असं आम्ही त्यांना कधीच सांगत नाही काउन्सिलिंग करताना. त्यांना आम्ही सांगतो, की एमव्हीडी सर्जरी हा एक चांगला ऑप्शन आपल्याकडे आहे. आपण त्याद्वारे तुमचं दुखणं परमनंटली घालवू शकतो आणि त्याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, असं आम्ही त्यांना सांगतो. अजून एक अनुभव मला सांगायचा आहे तुम्हाला. एक पेशंट आहे आमची, जी कतारहून आली होती. अगदीच नुकतंच लग्न झालेलं होतं. लग्नाच्या आधीपासून तिला त्रास सुरू होता आणि तिनं नवऱ्याला सगळं सांगितलं होतं, की मला असं दुखणं आहे. पण ते इतकं नव्हतं. लग्न झाल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये तिचं दुखणं अचानक खूप वाढलं. आता नवीन लग्न झालं म्हटल्यानंतर एकत्र जेवायला जाणं किंवा आउटिंगला जाणं आणि अनेक स्वप्न असतात मनामध्ये. म्हणजे ती काहीच करू शकत नव्हती. प्रचंड त्रास व्हायला लागला तिला. तिला औषधं चालू होती, त्याच्यामुळे परत दोघांचे जे रिलेशनशिपमध्ये त्यांना प्रॉब्लेम्स यायला लागले. त्यांनी Googleवर सर्च केलं, ते इकडे आले, तिनं सर्जरी करून घेतली आणि सर्जरीनंतर ती पूर्ण बरी होऊन गेलेली आहे. सो त्या ज्या गोळ्या असतात, त्या गोळ्यांचे जे दुष्परिणाम असतात, ते लिव्हर, किडनी याच्यावर तर होतातच, पण पेशंटच्या स्मरणशक्तीवर परिणाम होणं, पेशंटचा तोल जाणं आणि नातेसंबंधांमध्ये, रिलेशन्समध्ये प्रॉब्लेम्स येणं, पती-पत्नींमधले संबंध याच्यावर परिणाम होणं, या सगळ्यांवर त्याचा इफेक्ट होतो. आमचे अजून एक पेशंट आहेत, ज्यांना ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया होता. त्यांना खूप गोळ्यांचे डोस चालू होते. दुखणं वाढलं, डॉक्टरांकडे गेले, एक गोळी वाढली. त्या गोळीनं थोडे स्टेबल झाले, परत डॉक्टरांकडे गेले, गोळी वाढली. असं त्यांचं अनेक वर्ष चालू होतं. दाखवून गेले आम्हाला ते. त्यांना काउन्सिलिंग केलं, सर्जरी लागणार आहे सांगितलं आणि मध्ये 6 महिने ते आलेच नाहीत.
नंतर अचानक एकदा येऊन भेटले. म्हटलं, "काका तुम्हाला काय झालं? तुम्ही आला नाहीत मध्ये. नक्की काय घडलं?" ते म्हणाले, "ताई माझं सोडियम कमी झालं होतं. माझ्या घराचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. त्या साईटवर मी गेलो आणि चक्कर आली मला आणि सोडियम कमी झाल्यामुळे चक्कर आली असेल, त्याच्यामुळे मी पडलो आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला. सो ह्या ज्या गोळ्या घेतात ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियासाठी, त्याच्यामुळे सोडियम कमी होतं. सो त्याच्यामुळे ते इतके घाबरले, की असं जर वारंवार घडायला लागलं, तर मी अधू होऊन जाईल आणि डोक्याला मार लागला तर अजूनच विचित्र काहीतरी घटना घडतील. त्यापेक्षा मला दुखणं घालवलेलं खूप चांगलं." म्हणून त्यांनी एमव्हीडी सर्जरी करून घेतली आणि आता ते खूप छान आयुष्य जगतायत. अजून एक अनुभव सांगते. एक पेशंट आहेत, ते भारतातलेच आहेत, पण ते मुलाकडे अमेरिकेत गेले होते. 3 महिने 4 महिने मस्त मुलाकडे राहायचं, आनंदाने एन्जॉय करायचं असं त्यांचं हे होतं. औषधांचा डब्बा बरोबर घेऊन गेले. तिकडे गेल्यानंतर वेदर चेंज होतं, प्रचंड थंडी होती आणि अचानक त्यांचं ते दुखणं वाढलं. त्याबरोबर त्यांनी मुलाला सांगितलं, की "माझं दुखणं खूप वाढलंय." तर तो म्हणाला, की "तुमच्या ज्या गोळ्या आहेत त्या थोड्याशा वाढवून घ्या तुम्ही." ते वाढवून सुद्धा त्यांना ते दुखणं काही कमी होईना. मग ते रात्र-रात्र जागायला लागले. मग मुलगा बघत होता, की वडील रात्र-रात्र जागतायत. काय करायचं? मग एक दिवस ते म्हणाले, की "तू एक काम कर, काहीतरी याच्यावर उपाय शोध, नाहीतर मी आता माझं जीवन संपवणार." असं त्यांनी जेव्हा त्याला सांगितलं, तेव्हा त्याने Google सर्च केलं. त्याने डॉक्टर पंचवाघ यांचं आपलं सेंटरचं हे ओपन करून त्याने सगळं वाचलं आणि त्याने इमिजिएट त्यांना भारतात पाठवून दिलं. ते पेशंट जेव्हा ऑपरेशन झाल्यानंतरचा त्यांचा व्हिडिओ अजूनही आपल्याकडे आहे. त्यांनी अक्षरशः रडून तो म्हणजे आनंदाश्रू आहेत ते. त्यांनी सांगितलंय, की "माझ्या मुलाने जर त्या दिवशी सर्च करून डॉक्टर पंचवाघांचं नाव शोधलं नसतं, तर मी ठरवून आलो होतो, की मी माझं आयुष्य संपवणार आहे." एमव्हीडी सर्जरी आपल्याकडे होते, भारतामध्ये होते, महाराष्ट्रात ही सर्जरी पुण्यामध्ये केली जाते. हे पेशंट्सना माहीतच होत नाही. ह्याची जी खंत आहे आम्हाला, ती खरं तर मला बोलून दाखवायची आहे, की पेशंट्सना हे माहीतच नाहीये. पेशंट जेव्हा बरे होतात, सर्जरी झाल्यानंतर जेव्हा फॉलोअपला येतात, तेव्हा पहिल्यांदा त्यांचं हेच वाक्य मी ऐकते, "आम्हाला इतक्या वर्षात हे माहिती कोणी दिली का नाही? आमच्या आयुष्यातली अनेक वर्ष आम्ही वाया घालवलेली आहेत. ती आम्हाला परत देईल का कोणी?" त्याच्यावर आमच्याकडे खरंच काही उत्तर नसतं. एक ग्रामीण भागातले शिक्षक होते. त्यांना वर्गात उभं राहिलं, मुलांना शिकवायला उभं राहिलं, बोलायला सुरुवात केली, की चेहऱ्यावर कळ यायचे. आणि चेहऱ्यावर कळ आली, की ते 2 मिनिटं स्तब्ध व्हायचे, शांत व्हायचे. सो हा पॅटर्न जो होता स्तब्ध व्हायचा, कारण कळ आली, की ते काहीच करू शकत नव्हते. गालाला हात लावून ते स्तब्ध व्हायचे. सो हा पॅटर्न त्यांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा माहीत झालेला होता. आणि हळू-हळू काय झालं, की तो पॅटर्न चेंज होतो. न्यूरॅल्जियामध्ये कसं असतं, की दुखणं हळू-हळू वाढत जातं. सो जसं-जसं दुखणं वाढत गेलं, तसं-तसं त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर ते मुलांना कळायचं, की आपल्या शिक्षकांना दुखतंय. सो ती मुलं नंतर-नंतर रडायला लागली शिक्षकांचा चेहरा बघून, की आपल्या शिक्षकांना हा वारंवार येणारा अटॅक जो आहे, त्याच्यामुळे ते किती त्रस्त आहेत. जेव्हा ते शिक्षक एमव्हीडी करून गेले इथून, तेव्हा त्या शिक्षकांनी आम्हाला वर्ग चालू असताना मुलं किती खुश आहेत यासाठी व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉल करून सरांना भेटले आणि सरांना दाखवलं, की आज माझी मुलं किती खुश आहेत सर, सर्जरीनंतर आज मी वर्गात शिकवतोय. सो हा अनुभव जो आहे, हा खूप आम्हाला आनंद देणारा आहे, की पेशंट जेव्हा बरे होऊन जातात, फोन करतात, व्हिडिओ कॉल करतात, की आज मी आजारपणाच्या आधीचं आयुष्य पुन्हा जगतोय. हे खूप आनंददायी आहे.